नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, मित्रांनो, सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार। या ठिकाणी तुरीचे बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कसे राहणार। या ठिकाणी तुरीचे बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार। या ठिकाणी तुरीचे बाजार भाव जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावं। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर तुरीचे बाजार भाव हे कसे राहणार। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर आपल्या देशात नवीन वर्षात नवीन हंगामात तुरीचं उत्पादन किती होणार, देशाची तुरीची गरज किती आहे आणि याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात किती तफावत निर्माण होणार आणि याच्यामुळे भविष्यात नवीन हंगामात तुरीचे बाजारभाव कसे राहणार हे सगळं आता सविस्तरपणे आपण बघूया। तर बघा मित्रांनो, जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं नवीन हंगाम कधीपासून सुरू होतो, तर हा नवीन हंगाम आपल्याला 1 जानेवारी पासून सुरू होताना दिसतो, परंतु 15 जानेवारी नंतर देशातील बाजारात तुरीची आवक वाढायला सुरू होते। आवक वाढणार, यामुळे आपल्याला तुरीच्या भावात सध्या घट दिसत आहे आणि तुरीचा भाव सध्या 7.5, 8 तर कुठं 8.5 आसपास दिसत आहे। यंदाच्या वर्षी तुरीच्या लागवड क्षेत्रात पूर्ण देशभरात 14% वाढ झाली, यामुळे अपेक्षित आहे उत्पादनातील वाढ आणि हे उत्पादन 35 लाख टनांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता सरकारने व्यक्त केली आहे। आणि या ठिकाणी जे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की तुरीचं उत्पादन याहीपेक्षा जास्त असू शकते। जर आपण 35 लाख टन हा आकडा गृहीत धरला आणि आयात होणारी तूर समजा 8 ते 9 लाख टन म्हणजे 43-44 लाख टन आणि देशाची गरज 46 ते 47 लाख टन आणि देशात शिल्लक तुरीचा साठा जवळपास नाही, म्हणजे जवळपास 2-3 लाख टनांचा गॅप हा तरी देखील राहू शकतो। याच्यामुळे आवकेचा दबाव आहे, तोपर्यंत तुरीचे भाव तुम्हाला 7.5 ते 8 हजार किंवा मोस्टली 8.5 हजारपर्यंत दिसतील। जशी तुरीची आवक 31 मार्च नंतर कमी झाली तर तुरीचे भाव 8.5 ते 9.5 हजाराच्या दरम्यान पोहोचतील आणि एक रिमोट पॉसिबिलिटीमध्ये तुरीचे बाजारभाव 10 हजारापर्यंत पोहोचू शकतील, पण यंदाच्या वर्षी तुरीचे भाव 10 हजाराच्या वर टिकण्याची शक्यता अत्यंत कमी आहे। म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा की विक्रीचा विचार करत असाल तर एक आवकेचा दबाव जर सोडला तर 1.5-2-3 महिने आपण जर समजा तुरीचा स्टॉक केला तर भविष्यात आपल्याला 1000 ते 1500 रुपये प्रति क्विंटल फायदा होऊ शकतो। भविष्यात देशातील बाजारात तुरीचे भाव कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.